आई बापाचं प्रेम हे आई बापाचं प्रेम असतं म्हणून माझ्या समोर बसलेल्या मी प्रत्येक तरुणाला विनंती करेल, जोपर्यंत तुमचे आईबाप हयात आहेत तोपर्यंत आई बापाला कधीही दुःख देण्याचं काम करू नका. आईचं हृदय असतं, बापाचं हृदय असतं. अरे त्यांची अर्थात बरोबरी या जगामध्ये कुणीही करू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पैसा देणारे लोक अनेक भेटतील, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मदत करणारे माणसं अनेक भेटतील, पण तुमचं दुःख वाटून घेणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि बाप आहेत. म्हणून आपला बाप आणि आई ज्या वेळेला आपल्यातनं वजा होते त्यावेळेला ते दुःख हे काय असतंय हे आज दुःख मी प्रत्यक्षात अनुभवतोय. सज्जनांनो, माझ्या समोर बसलेल्या पुन्हा मी तुम्हाला माझ्या मित्राला सांगेल की आई एखाद्या वेळेला तुमच्यावर रागवत असते, आई एखाद्या वेळेला तुम्हाला ओरडत असते. मग आई रागवली, आई ओरडली म्हणून तिच्यावरती तिला परत शब्दाने बोलण्याचं काम कधी करू नका. काय झालंय घडलेला प्रसंग सांगेल. ज्या वेळेला आळंदीमध्ये सद्गुरू जयराम महाराज भोसले यांच्या सिद्ध बेटामध्ये ज्या वेळेला मी शिकण्याकरता होतो, ज्या वेळेला मी शिकत होतो त्यावेळेला माझा एक मित्र होता बापू. त्या काळामध्ये त्या मित्राचं नाव होतं गोविंदा. ज्या वेळेला त्या अर्थात आम्ही एका झोपडीमध्ये राहत होतो, त्याची एका बाजूला झोपडी होती, माझी एका बाजूला झोपडी होती. पण त्या गोविंदाची आई होती, त्या आईला अर्धांग वायू झाला होता. ती आई खाटेवरती पडली होती. खाटेवरती पडून तिला कुठल्याही प्रकारचं काम तिला करवत नव्हतं. त्यावेळेला तो गोविंदा त्या ठिकाणी उठायचा आणि गोविंदा उठून आपल्या आईसाठी तो भाजी पोळीचा डब्बा तयार करून ठेवायचा, एक थंडगार पाण्याचं मडकं तिथे भरून ठेवायचा आणि त्या ठिकाणी तो आईला सांगायचा, आई मी जर कामाला जर नाही गेलो आई तर आपलं घर कसं चालेल आई, मला तर जावं लागेल नाही, मी नाही गेलो तर कसं होईल आई, मला जावं लागेल. म्हणून गोविंदा रोज उठायचा, आपल्या आईसाठी तो स्वयंपाक करून ठेवायचा. आई ज्या वेळेला तुला भूक लागेल त्यावेळेला तू ते सगळं जेवण करायचं. आई एक दिवस इतका विचित्र उजळतोय, गोविंदा ज्या वेळेला उठतोय आईसाठी पोळी भाजीचा डब्बा तयार करून ठेवतो, आईला सांगतो, आई आज मी कामाला जातोय, आई कामावून येण्याकरता मला थोडा उशीर झाला तरी आई तू तुझा ज्या वेळेला तुला भूक लागेल त्यावेळेला हा डब्बा इथे ठेवलेला आहे आई, तो तू डब्बा घे खा. आई मला थोडा उशीर होऊ शकतो आई. पण त्या गोविंदाचं त्या दिवशीचं दुर्दैव आहे का, चाकणच्या MIDC मध्ये ज्या वेळेला तो काम करत होता आणि काम करून ज्या वेळेला तो 6 वाजता आपली सायकल घेऊन ज्या वेळेला घराकडे निघला होता, का निघला होता, कारण त्याला माहित होतं माझी आई घरी झोपलेली आहे, खाट्यावरती ती आपली आई पडलेली आहे, अर्धांग वायू तिला झालेला आहे, तिला काही काम करता येत नाही, मला लवकर घरी जावं लागेल, तिच्यासाठी मला स्वयंपाक करावा लागेल. ज्या वेळेला तो गोविंद आपल्या सायकलवर बसून ज्या वेळेला आपल्या झोपडीकडे आपल्या आईच्या दिशेने ज्या वेळेला निघत होता ना, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या गोविंदाचं दुर्दैव असं आहे की पाठीमागून एक ट्रक येतो. अचानक तो गोविंदा त्या ट्रकच्या चाकाखाली सापडतोय आणि चाकाखाली सापडून तो गोविंदा मेलाय हे संपूर्ण आळंदीला ती बातमी माहीत होते. पण तोच गोविंदा मेलाय ही बातमी